बातमी मुंबईतून आहे। शिवाजी पार्कमधून राज ठाकरे हे आता या ठिकाणी शिवाजी पार्कमध्ये शिवजयंती सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत। थेट शिवाजी पार्कवरची ही दृश्य आपण पाहतोय। दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही वेळातच दाखल होणार आहेत। तिथे शिवरायांच्या पुतळ्याला ते अभिवादन करणार आहेत आणि त्यासाठी मनसैनिक मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक तिथे जमलेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। मनसेच्या वर्धापन दिनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवजयंती सोहळा अतिशय उत्साहात तिथीनुसार साजरा करा असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं होतं। त्यामुळे राज्यभरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि त्यात प्रयत्नांचा एक भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काही वेळात तिथे दाखल होतील। आपण पाहतोय मुख्यमंत्री हे सुद्धा विमानतळाच्या बाहेरील शिवाजी पुतळ्याच्या इथे दाखल झालेले आहेत। त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरे हे सुद्धा आहेत। त्याचबरोबर पत्नी रश्मी ठाकरे या सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। आपण ही थेट दृश्य पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येईल। त्यांच्या समवेत रश्मी वहिनी, युवासेना प्रमुख, परिवहन मंत्री आदरणीय आदित्य साहेब ठाकरे हे देखील आहेत। बाकी सगळ्यांनी थांबायचं, कृपया बाकी सगळ्यांनी पाठी जायचं, प्लीज सगळ्यांनी सहकार्य करायचं, सर्वांना पाठी जायचं, कुणीही गर्दी करू नये। सर्वांनी पाठी जायचं, प्लीज सर्वांनी पाठी घ्या। हॅलो, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात येईल। त्यांच्या समवेत आपल्या सर्वांच्या लाडक्या रश्मी वहिनीताई, युवासेना प्रमुख, परिवहन मंत्री माननीय आदित्य ठाकरे साहेब, शिवसेना सचिव विनायक राऊत साहेब, परिवहन मंत्री अनिलजी परब साहेब, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतायत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। मी परत आपण छत्रपती शिवाजी महाराज की कुणाचं बाहेरील शिवरायांच्या पुतळ्याजवळ शिवरायांना अभिवादन करताना दिसत आहेत पत्नी रश्मी ठाकरे। त्याचबरोबर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा तिथे उपस्थित आहेत। अनिल परब, त्याचबरोबर खासदार अरविंद सावंत यांची सुद्धा या सोहळ्याला उपस्थिती आहे। विनायक राऊत हे सुद्धा या सोहळ्याला उपस्थित आहेत। काही वेळातच ते इथं शिवरायांना अभिवादन केल्यानंतर ते अधिवेशनाला रवाना होतील। आज अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा सुरू होतो आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री या अधिवेशनादरम्यान आपल्या भाषणात काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे। त्याचबरोबर आज तिथीनुसार शिवजयंती साजरी होते आणि तिथं उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावलेली आहे।
मुंबई विमानतळाबाहेरील अश्वारूढ पुतळ्याजवळ या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वीच त्यांनी शिवरायांना अभिवादन केलेलं आहे। तिथीनुसार राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह दिसून येतोय आणि अनेक ठिकाणी शिवसेना आणि मनसेतर्फे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ त्यांना वंदन करताना राज्यभरात तिथीनुसार शिवजयंती सोहळा साजरा होतो आणि शिवसेनेच्या वतीनं राज्य सरकारच्या वतीनं आज विमानतळाबाहेरील अश्वारूढ पुतळ्याजवळ शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। तिथे मुख्यमंत्र्यांचं आगमन झालेलं आहे। काही वेळापूर्वीच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केलेलं आहे आणि आता तिथून ते बाहेर पडतानाची ही थेट दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीवर। गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्री घराबाहेर पडत नव्हते आणि आज ते बाहेर पडलेले आहेत। काही वेळातच ते विधिमंडळाकडे रवाना होतील। त्यापूर्वीची ही दृश्य मुंबई विमानतळाबाहेरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या जवळची ही दृश्य। माननीय मुख्यमंत्र्यांना मंचावरती घेऊन यायचंय। आदरणीय पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेबांना विनंती करतो आपण मंचावरती यायचंय। मंचावरती यायचंय। मंचावरती यायचंय। या ठिकाणी अरविंद सावंत साहेबांना विनंती करेल आपण या ठिकाणी मी अरविंद सावंत साहेबांना विनंती करेल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांसाठी चाफ्याचा हार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांचा सत्कार करण्यात येतात। मी अरविंद सावंत साहेबांना विनंती करेल सचिन भाऊंना आणि संजय कदमना आपण मुख्यमंत्री साहेबांचा शाल पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे। तसेच युवा सेना प्रमुख आदित्य साहेबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। तसंच या ठिकाणी युवा सेना प्रमुख आदित्य साहेबांचे सत्कार होत आहे। मी परिवहन मंत्री आदित्य साहेबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री यांचा देखील सत्कार होत आहे। परिवहन मंत्री आदरणीय अनिल परब साहेबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। या ठिकाणी संजय कदम यांना विनंती करतो आपण परिवहन मंत्री परब साहेबांचा सत्कार करायचा आहे। या ठिकाणी भारतीय काँग्रेस सरचिटणीस यांचा 50वा वाढदिवस आहे। त्यांना उद्धव साहेबांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात सचिन भाऊ यांना या ठिकाणी विनायकराव साहेबांचा सत्कार होत आहे। मी साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी आम्हाला दोन शब्द मार्गदर्शन करायचं आहे। साहेब 2 शब्द मार्गदर्शन करा शिवसेनेकडे।
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विमानतळाबाहेरील या अश्वारूढ पुतळ्याजवळून आता रवाना होत आहेत। काही वेळापूर्वीच त्यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन केलेलं आहे। राज्यभरात तिथीनुसार शिवजयंती सोहळा साजरा केला जातोय। तिथली ही दृश्य आपण पाहतोय मुंबईतली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेने आयोजित केलेल्या या सोहळ्यात छत्रपती शिवरायांना वंदन करण्यात आलं। काही वेळापूर्वीची ही दृश्य विमानतळ परिसरातून थेट दृश्य आपण पाहतोय। एकीकडे शिवसेनेने मोठ्या प्रमाणावर राज्यभरात सोहळ्यांचं आयोजन केलेलं आहे, तर दुसरीकडे मनसेने सुद्धा शिवाजी पार्क इथं एका दिमाखदार सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। काही वेळातच तिथे राज ठाकरे हे सुद्धा दाखल होणार आहेत। मी परब साहेबांना विनंती करतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही थेट दृश्य आपण पाहतोय मुंबईच्या विमानतळ परिसरातली। या ठिकाणी मला पुष्पहार अर्पण करण्यात येईल। त्यांच्या समोर मुंबईत शिवसेनेचा हा कार्यक्रम आहे आणि शिवसेनेच्या वतीनं मुंबई विमानतळाबाहेरील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या पुष्पहार परिसरात एका दिमाखदार सोहळ्याचं आयोजन केलं होतं। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इथं छत्रपती शिवरायांना अभिवादन केलंय आणि आता ते तिथून रवाना झालेत। जय शिवाजी। गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव बाहेर पडले नव्हते, घराबाहेर पडले नव्हते आणि आज स्वतः ते गाडी चालवताना दिसत आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत या कार्यक्रमस्थळी दाखल झाले आणि आता काही वेळातच ते विधानसभेत दाखल होतील। तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा केला जातोय। मुंबईतल्या विमानतळाबाहेरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळील परिसरातील हा सगळा सोहळा आपण पाहतोय।